धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत तरुणाई रस्त्यावर, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराचा वापर। संसद परिसरातील आंदोलनानंतर सीजेपीचा जंतर मंतरवर ठिय्या, वांगचुकही ठाम। सीजेपी प्रतिनिधींनी घेतली केंद्रीय मंत्री नड्डांची भेट, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह 3 मागण्यांचं निवेदन। तर आंदोलन मागे घेण्याचं नड्डांचं आवाहन, अजूनही तोडगा नाही। आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यानंतर विरोधक आक्रमक, नरेंद्र मोदी तरुण विरोधी राज्यकर्ते, राहुल गांधींचा हल्लाबोल। सरकारनं चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन। सीजेपीच्या समर्थनार्थ राज्यभरातले युवा मैदानात, मुंबईत चैत्यभूमीवर तर पुण्यात रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलन। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्येही धग। संसद कामकाजाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक। सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पार पडणार बैठक। राज्यातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसांसाठी जमावबंदी। 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत कलम 144 लागू, शांतता राखण्याचं सरकारचं आवाहन। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। येत्या 1 ऑगस्टला अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात सन्मान। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित। शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांची पहिल्यांदाच महाराष्ट्र दर्शन यात्रा। 53 माजी नक्षलवादी 5 दिवसात राज्यभरातील पर्यटन स्थळांना देणार भेट। नवी मुंबई महापालिका भरती परीक्षेला आजपासून सुरुवात। मुंबईसह 6 जिल्ह्यातील 13 केंद्र निश्चित, तर 18,000 उमेदवारांची 132 पदांसाठी होणार ऑनलाईन परीक्षा। अमरावतीसह यवतमाळमध्ये बोगस सोयाबीन बियाणांचा घोटाळा। अमरावतीत 13 कंपन्यांविरोधात 41 गुन्हे, तर यवतमाळ 12 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल। शेतकरी मोठ्या अडचणीत।